मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण दूध हे काही आहार नाही. तर दुधाचे जास्त प्रमाणात दूध दिलं, आहार कमी प्रमाणात असलं तर काय साईड इफेक्ट होऊ शकतात, ते हार्मफुल का आहे, सायंटिफिक एव्हिडन्सने आपण आज बोलू. सर्वात पहिले जर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की त्या दुधामध्ये आयरन नाही आहे, त्याच्यामुळे तुमच्या बाळाचं आयरन काही भेटणार नाही. आणि जास्त दूध दिल्यामुळे तुमच्या बाळ जे काही आयरन आहारातून घेते ते पण ते ऑब्झर्वेशन ब्लॉक करतं, तर तुमच्या बाळाला आयरन डिफिशियन्सी ॲनिमिया होईल. आणि आयरन डिफिशियन्सी ॲनिमिया झालं तर बाळाचे हिमोग्लोबिन कमी होईल, लर्निंग, डेव्हलपमेंट, ब्रेन डेव्हलपमेंट या सगळ्यांवर खूप मोठा परिणाम होईल. त्याला नुसतं पातळ तुम्ही प्यायसाठी दूध दिलं तर त्याच्या हिरड्यांचा, दातांची वाढ चांगली होणार नाही, त्याला चावण्याची सवय लागणार नाही आणि त्याला डिले डेंटिशन आणि पुअर जॉ डेव्हलपमेंट, पुअर स्पीच डेव्हलपमेंट, स्पीचची क्लॅरिटी हे सगळे प्रॉब्लेम होतील. दुधामध्ये काहीच फायबर नाही आहे, त्यामुळं कॉन्स्टिपेशन, दुधावर जे मुलं असतात त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन खूप जास्त प्रमाणात बघून येतं. त्याच्यामध्ये फायबर नाही आहे, कडक स्टूल होणार, हार्ड स्टूल होणार, त्याला स्टूलला जाताना त्रास होणार. हे सगळे प्रॉब्लेम तुम्ही जर कधी जास्त प्रमाणात दूध देत असाल तर होणार. रिकरंट इन्फेक्शन तुमच्या मुलांना होणार, कारण की जे महत्त्वाचे घटक आहारातून गेले पाहिजे, झिंक, व्हिटॅमिन ए किंवा चांगल्या क्वालिटीचं प्रोटीन तुम्हाला जे बाकीच्या आहारातून गेलं पाहिजे ते सगळं कमी प्रमाणात असतं. त्याच्यामुळं मुलाची इम्युनिटी कमी राहू शकते आणि त्याला रिकरंट इन्फेक्शन होऊ शकतात. डेंटल किरीज, दात खराब होणं, नंतर नाईट बॉटल सिंड्रोम, म्हणजे जर दातामध्ये तुम्ही दूध चिटकून राहिलं तर ते दातामध्ये किरीज होतात, दात खराब होतात, लवकर किडतात, पेनफुल होतं, डेंटिशन लवकर येत नाही, जॉ मुवमेंट होत नाहीत. हे सगळे प्रॉब्लेम तुमच्या मुलांना नुसते जास्त प्रमाणात दूध दिल्याने होऊ शकतात. तर पालकांनो लक्षात ठेवा, दूध हे आहार नाही. दूध हे सपोर्ट करू शकतं तुमच्या बाळाच्या डेव्हलपमेंटला, ग्रोथला, पण ते आहाराला रिप्लेस करू शकत नाही. तर तुमच्या मित्राला पाठवा, तुमच्या फॅमिली फ्रेंडला पाठवा जो तुमच्या बाळाच्या आहारामध्ये दूध आहे, दुधाची बॉटल सोबतच असती. लक्षात ठेवा, 1 वर्षानंतर दुधाची पाण्याची बॉटल मुलांना नको, वाटी चमच्याने, ग्लासने यांनी तुम्ही दूध दिलं पाहिजे. बॉटल बंद, दूध कमीत कमी प्रमाणात 300 ते 400 ml च्या वर दूध नको. तर मला नक्की कळवा हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या मित्रांबद्दल शेअर करा. थँक्यू.